So you have got an image about yourself, and that image is constantly being hurt from childhood psychologically, which affects biologically, which is psychosomatic. म्हणजे ती आपल्या शरीराला आणि मनाला सुद्धा अफेक्ट करत आलेली आहे. बरोबर मित्रांनो, आता सुद्धा आपल्या त्या इमेजकडे बघा. तिला जेव्हा दुखापत होईल, हर्ट होईल असं आपल्याला वाटतं, तेव्हा तुम्ही काय करता बघा. अधिक हर्ट होऊ नये म्हणून तुम्ही स्वतःला मागे खेचता, त्यापासून स्वतःला अलिप्त ठेवता किंवा त्याला प्रतिकार करता. बरोबर. आणि मग हा प्रतिकारपणा, तुमचा अलिप्तपणा, ते दुःख, तुमची ती जी कंडिशनिंग झालेली आहे ती तुमच्या त्या इमेजला अधिकच मजबूत करत जाते. ती इमेज म्हणजे तुम्हीच असं तुम्हाला वाटायला लागतं. आणि मग तुमची इमेज किंवा कंडिशनिंग अधिक मजबूत झाल्यावर तुमची ऍक्शन किंवा तुमचं जे वागणं आहे ना, ते ऑटोमॅटिक असतं. यू ऍक्ट न्यूरोटिकली. आणि अशा प्रकारे वागताना तुम्हाला वाटतं की तुम्ही फार हळवे, फार संवेदनशील आहात. तुम्ही तुमच्या स्वतःच्या भोवती अशा प्रकारे एक वलय, सुरक्षा कवच किंवा एक भिंत तयार करून त्यामध्ये स्वतःचं विश्व निर्माण करत राहता. आणि मग त्यामध्ये राहताना मग तुमच्या बाबत कोणी काहीही बोललं, कोणी अपमान केला किंवा कोणी तुमची इवन जास्त स्तुती केली, तरी सुद्धा तुमचं पहिलं लक्ष तुमच्या त्या इमेजकडे जातं. तिला हर्ट होऊ नये म्हणून तुम्ही नेहमी दक्ष राहता. जास्त स्तुती सुद्धा आतून तुम्हाला अपमान वाटू शकते आणि त्यामुळे त्या स्तुतीला सुद्धा तुम्ही पाहिजे तसं स्वीकारत नाही. बघा, तुम्ही एखाद्या वेळेस स्टेजवर गेला असाल किंवा तुम्ही चार चौघात जर तुमची कोण जास्त स्तुती केली, तर तुम्ही त्याला फारसा रिस्पॉन्स देत नाही किंवा पाहिजे तसं अॅक्नॉलेज करत नाही, जरी तुम्हाला चांगलं वाटत असेल. कारण तसं जर केलं तर कोणी आपल्याला म्हणेल हरभऱ्याच्या झाडावर चढला. तुमच्या त्या इमेजला धक्का पोहोचेल. म्हणून तुम्ही ते ऐकून न ऐकल्यासारखं करता. बरोबर. आतून चांगलं वाटत असेल, परंतु बघा ना प्रत्यक्षात काय होतं. प्रत्यक्षात समोरच्या व्यक्तीला तुम्ही पाहिजे तसा रिस्पॉन्स देत नाही. म्हणजे अतिस्तुती आणि अपमान ह्या दोन्ही गोष्टी तुमच्यासाठी एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही हर्ट होत राहता, हर्ट होऊ नये म्हणून स्वतःला अलिप्त ठेवण्याची, प्रतिकार करण्याची भावना जोपर्यंत तुमच्यामध्ये कायम राहते, तोपर्यंत तुमची इमेज म्हणजे कंडिशनिंग अधिकच मजबूत होत राहते.